हे बघ पोरी, तुला माहीत असल नसल पर तुझ्या आईनं आणि आबानं माझ्याकडून शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. मग माझ्या पैशाचं काय, ते कोण देणार? सावकार, मला थोड्या दिवसांची मुदत द्या की मी तुमचं सगळं पैसे परत देतो. अगं तू मोप म्हणशील की मी देतो म्हणून, पण मी तुझ्यावर विश्वास कसा देऊन चालणार? विश्वासानं हा व्यवहार चालत नाही. त्यापेक्षा एक काम कर, हे घर माझ्याकडे घाण ठेव. मी एखादा भाडेकरू ठेवून माझे सगळे पैसे वसूल करतो. अहो सावकार आई गेलाय तिची. जरा तरी माणूस की आहे का नाही तुम्हाला? ती म्हणते ना थोडी मुदत द्या म्हणून. मला काय बी माहित नाही. मला एक तर माझे पैसे द्या, नाहीतर हे घर द्या. हो सावकार, अहो थोडे दिवस थांबा की, पोरगी दुःखात आहे. अहो सरपंच, मला दिसतंय की, पण विषय पैशाचा आहे. ए जा रे आणि आतलं सगळं सामान बाहेर फेक. होय साहेब. ए हालायचं नाही तिथनं, एक पाऊल जरी पुढे आलास ना तर बघ. ए ही दादागिरी मला नाही दाखवायची. ही तुझी दादागिरी तुझ्या मुंबईमध्ये दाखवायची. दादागिरी मी का दाखवतो, तुम्ही दाखवताय. प्लीज 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 मी पाया पडतो, शांत राहा. सावकार, तुम्ही काय बी चुकीचं म्हणत नाही. मी घर खाली करायला तयार आहे. कमळे, मला आया आणि आबांच्या मागं नाचक्की नको. घर गेलं तर चालेल, मी ते परत मिळवीन. खरं तुमची माणसं नको, आमचं आम्ही सगळं सामान बाहेर काढतो. हा ठीक आहे. सावकार, तुम्ही वा पुढं, चावी मिळेल तुम्हाला. हे घर माझ्या आया आणि आबांचं आहे. थोड्या दिवसांसाठीच मी ते देतोय. खरं मी परत आलो का मग माझ्याकडनं हे कुणी घेऊ शकणार नाही. काळजी घे पोरी, आणि आम्हाला तुझा अभिमान कायम असणार आहे. येतो मी. कमळे, एक घर गेलं म्हणून काय झालं? दुसरं घर आहे की. दुसरं घर? तुझं घर आणि माझं घर काही वेगळं आहे वय. तिकडं सामान ठेवूया. निंगे, आता थोड्या दिवसांचाच प्रश्न. मी परत लगेच येतो. खरं आत्ता मला मुंबईला जाणं लय महत्वाचं आहे. कमळे चला, वेळ नको वाया घालवायला, आपण आत्ता लगेच निघूयात. चल.